माझी शाळा आहे मंदिर, शिकवते ज्ञानाचा नंदी. इथे फुलतो स्वप्नांचा मळा, माझी शाळा माझा अभिमान. जय जयकार ज्ञानाचा, आम्ही वारस ज्ञानाचा. गर्वाने म्हणतो सदा, माझी शाळा माझा अभिमान. चिमुकल्या मनाना आकार, मिळतो इथे नवा आधार. शब्दांचे सूर होतात गाढ. हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा. आणि अशा तेजस्वी क्रांतियोगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन होत आहे. माझी शाळा माझा अभिमान. जय जयकार ज्ञानाचा, आम्ही वारस ज्ञानाचा. गर्वाने म्हणतो सदा, माझी शाळा माझा अभिमान. याच्यात थोडासा फरक आहे. जसं की तुम्ही घरातला कचरा काढला, गल्लीत फेकून दिला, म्हणजे वाटावर फेकला, त्याची काय लागली वाट. आपल्याला वाट लावायची, त्याची व्यवस्था करायची. मग व्यवस्था करताना काय करावं लागेल? घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण करावं लागेल. भाजीचे ते ठेव वगैरे, ओला कचरा सुका कचरा आहे का नाही, त्याची जर व्यवस्था केली तर ते कचरा देखील आपली व्यवस्था करू शकतो. आणि आज संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं, व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणं हे आपल्यासाठी फार मोठं काम आपल्या पुढे येऊन ठेवलेलं आहे. आपल्या तालुक्यामधला पहिला हा चांगला कार्यक्रम त्यांच्या शाळेच्या वतीने आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. वारंवार ऐकले असतील की सरांनी जेव्हा पहिलं वाक्य सांगितलं किंवा पहिला संकल्प सांगितला, तुम्हाला काय सांगितला की आम्ही मिळून, आणि त्या आम्हीचं स्पष्टीकरण सांगणे सरांनी तुम्हाला सांगितलं. तर अशाच पद्धतीचं सहकार्य प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या शाळेसाठी केलं पाहिजे, एवढा आवाज या ठिकाणी करतो. तुम्ही बघितलं असेल, मागच्या वर्षी आपण नवोदयच्या परीक्षा ज्या झाल्या, त्या नवोदयच्या परीक्षेत गजानन नगरचा वाटा किती मोठा आहे. खरं म्हणजे हमारा सन्मान या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जर कोणालाही त्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, अशा काही ठिकाणी आम्हाला उदाहरणं बघायला मिळाली. मुलगा एका ठिकाणी प्रकाश आम्ही घेऊ निरंतर. साधन नाही तर चारित्र्य निर्मिती, आत्मविकास व समाजसेवेचे उत्तम साधन म्हणून वापरू. विद्यालय हे केवळ एक संस्था नाही. मी सर्वात पहिले अभिनंदन करतो आणि एक सांगतो सर की सरांची एक मागणी होती की बाबा माझ्या शाळेचं, आता तुम्हाला मी गावकऱ्यांना सांगून ठेवतो की सरांचंही आणि मॅडमचंही किती वैयक्तिक लक्ष असतं की सरने स्वतः पुढं लागून आणि आम्हाला सांगितलं की माझ्या विद्यालयाला शौचालय देईल, माझ्या शाळेला पैसा देईल. हा सरांचा उपक्रम होता की तो आम्हाला सांगा. त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतीला सांगितलं. आपण एक थोड्याच दिवसामध्ये मध्यंतरी आपण काम सुरू केलं, तर पण पावसामुळे थोडंसं रेंगाळलं. यासाठी उपस्थित असलेले आदरणीय श्री कुसे सर, त्यानंतर ठाकूर साहेब, त्यानंतर बडक सर, चव्हाण सर आणि करू उजळा वाट पुढे अंतर. शाळा आमची आई सन्मान. माझी शाळा माझा अभिमान.